श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाऊन परफेक्ट कटिंग कसा करायचा, शोल्डर कसं कट करायचं, त्याचबरोबर उंची कशी कमी करायची, बाही कशी कमी करायची, या सगळ्या टिप्स पूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर तुम्हाला समजतील. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप युजफुल व्हिडिओ आहे. तर सुरुवात करूया. हा गाऊन आहे, बघू शकता. अगदी डबल एक्सेल साईजचा आहे. तर आपल्याला हाईटनुसार गाऊन कट करायचा असतो किंवा फोल्ड करायचा असतो. तर मी बघू शकता शोल्डर आहे ना, म्हणजे ही जे कस्टमरचे माप जे आहे ना, ते खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर खूप म्हणजे खूप अगदी 3-3.5 इंचाचं शोल्डर ठेवायचं आहे आणि बाही उंची 5-5.5 इंचाची ठेवायची आहे. तर मी डायरेक्ट कट करून घेतलं, कारण साईज खूप कमी असेल ना, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट शोल्डर आणि बाही कट करू शकता. आणि ज्यावेळेस माप मोठा असेल त्यावेळी पूर्ण ओपन करायचं, म्हणजे आपल्याला पिनच्या साहाय्याने पूर्ण बाही आहे ना ती ओपन करून घ्यायची. त्यानंतर शोल्डर फक्त बघू शकता या पद्धतीने कट करायचं आणि बाही काढून म्हणजे पूर्ण बाहेर काढून फक्त शोल्डरचा भाग मुंड्यापर्यंतच कट करायचा. पूर्ण ह्याच्यापर्यंत कट करायचं नाही, खालीपर्यंत कट करायचं नाही, मुंड्यापर्यंतच कट करायचा. त्यानंतर बघू शकता मी या पद्धतीने कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बाही सुद्धा कट करून घ्यायची आहे. तर जेव्हा माप कमी असतं तेव्हा आपण या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट अशी आपल्या गाऊनची बाही आणि शोल्डर तयार होतो. तुम्ही बघू शकता आजकाल जास्त करून हाफ म्हणजे हाफच गाऊनची बाही असते, जास्त मोठी ठेवत नाहीत. त्यामुळं एवढी बाही बघू शकता या पद्धतीने मी कट केलेली आहे. अगदी 5 इंचाची ठेवलेली आहे. त्यानंतर या साईडनं पुढून कट करायची नाही, पाठीमागूनच कट करायची, कारण पुढे गोट लावलेला असतो ना, मग ते फिनिशिंग जाऊ शकतं. त्यामुळे पाठीमागच्या साईडूनच बाही कट करायची. जो काही आकार असतो ना आपला बाहीचा, तो आकार द्यायचा. त्यानंतर बाही कट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला बाही गाऊनला अटॅच करायची आहे. तर जोडताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. बघू शकता या पद्धतीने जोडताना आपल्याला शोल्डरच्या मध्यापासूनच आपल्याला बाही जोडायची. आता इथे आपल्याला बघू शकता पुढच्या साईडला नवीनच गाऊन आहे तरी सुद्धा शिलाई बघू शकता किती ओपन झालेली आहे. तर इथे सुद्धा एक टीप मारून घेऊया. आणि जर गळा खूप मोठा असेल ना पुढचा, तर इथेच आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं वरच्या साईडला. या पद्धतीने बघू शकता मी वरच्या साईडला एक अर्धा इंचाची टीप मारून घेत आहे आणि फोल्ड करूनच आपल्याला म्हणजे पुढचा गळा मोठा जरी झाला तरी तो वरती खेचला जाऊ शकतो. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आणि नंतरच आपल्याला बाही जोडायची. तर मी एक टीप मारून घेतलेली आहे, कारण शोल्डरला सुद्धा म्हणजे सगळी गाऊनची जी सगळी शिलाई असते ना ती एकदम 5 नंबरची टीप असते. त्यामुळे सगळ्या बाजूला टिपा मारून घ्या, तरच गाऊन आपला जास्त लवकर म्हणजे खराब होणार नाही. त्यानंतर शोल्डरच्या मध्यापासून आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडताना सुरुवातीला मध्यापासून सुरुवात करा. त्यानंतर आपल्याला पुढची बाजू, त्यानंतर पाठची बाजू, दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला एक टीप मारून घ्यायची, त्यानंतर आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने गाऊन जर फिटिंग केला तर आपला गाऊन परफेक्ट असा अगदी ड्रेस सारखा, म्हणजे टॉप आपण कसं फिटिंग मध्ये घालतो सेम त्याच पद्धतीने तयार होतो. तर साईज जर कमी असेल, म्हणजे कस्टमरची एकदम साईज जर बारीक असेल, तर खूप आपल्याला गाऊन फिटिंग करावा लागतो. तर अशा वेळेला आपल्याला बॅकनेकला म्हणजे पाठीमागच्या साईडला सुद्धा आपण ड्रेसला कसे ब्लाऊजला कसे टक्स मारत असतो तसे टक्स सुद्धा आपण मारू शकतो. प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण कस्टमरला जर आवडत असेल तर नक्कीच मारू शकतो, टक्स मारू शकतो. बघू शकता डबल टिप मारून घेतलेली आहे. डबल टिप नक्की मारा, कारण गाऊन कसा रेग्युलर वापरला जातो, त्यामुळे डबल टिप मारा, तरच गाऊन जास्त दिवस टिकू शकतो आपला. दोन्ही साईडला मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला शोल्डरला बाही जोडल्यानंतर आपल्याला बाही परफेक्ट आहे का ते चेक करून घ्यायचं. कमी जास्त होऊ शकते. आपण मेजरमेंट घेतलेलं असतं तरी सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याकडून शिलाईमध्ये एक्स्ट्रा कपडा जाऊ शकतो. त्यामुळे चेक करूनच नंतर पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला. तर आपल्याला बघू शकता बटनच्या इथे नवीनच गाऊन आहे तरी सुद्धा शिलाई लगेच उत्सत आलेली आहे. तर अशा वेळेला बटनच्या इथे सुद्धा एक एक किंवा 2-2 टीप मारून घ्यायच्या आणि शक्य असेल तर बटन सुद्धा पॅक करायचे, कारण बटन फक्त 1 ते 2 म्हणजे शिलाई केलेलं असतं लगेच बटन ओपन होतं. त्यामुळं बटन सुद्धा पॅक करून द्यायचं, तरच आपला गाऊन असा परफेक्ट असा छान असा व्यवस्थित असा परफेक्ट तयार होतो आणि कस्टमरला सुद्धा खूप आवडतो. तर चार्जेस सुद्धा तसेच लावायचे, कारण आपण सगळ्या म्हणजे गोष्टी करून देणार असतो ना, त्यानुसारच आपण चार्जेस सुद्धा लावू शकतो. त्यानंतर परफेक्ट असे फिटिंगचं माप सुरुवातीला एकच टाकायचं. कारण काय आहे माहिती आहे का, आपल्याला
नंतर म्हणजे सगळ्यात शेवटी सुद्धा एक टीप मारून घ्यायची. त्यावेळेस फिटिंगचं माप आता सुरुवातीला एक टीप मारून घेतली तर फिटिंगचं माप आहे ना ते फक्त कमरेपर्यंत. आपला आपल्या जे गाऊनला जो खिसा असतो ना म्हणजे पॉकेट असतं ना तिथपर्यंतच आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं. आणि तिथून खाली पूर्ण गाऊनला स्ट्रेट अशी म्हणजे जशी आहे ना ती शिलाई टाकायची. तिथे फिटिंग करायचं नाही. कमरेपर्यंत म्हणजे आपला जो खिसा किंवा पॉकेट असतं ना तिथपर्यंतच फिटिंगचं माप टाकायचं. दोन्ही साईडला चेक करून घ्यायचं. दोन्ही साईडला आपल्या फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आणि पूर्ण खालीपर्यंत टिपा मारून घ्यायच्या आहेत. एक एक टिप मारून घ्या. त्यानंतर आपल्याला गाऊन खालून फोल्ड करायचं आहे. कटिंग करायचं नाही. हाईटनुसार डिफरंट असतात. ज्यांची हाईट एक्स्ट्रा आहे ना त्यांच्यासाठी फोल्ड करायची पण गरज लागत नाही. तर आता या कस्टमरची पण हाईट आहे तरी सुद्धा थोडंसं अगदी 2-2 इंच मला फोल्ड करावं लागणार आहे. तर आपल्याला नवीन शिकताना आपण अंदाजे मारू म्हणजे अंदाजे टिप मारू शकत नाही. काय होतं कमी जास्त होतं. आणि टिप मारायच्या अगोदर एक गोष्ट चेक करा. आपला गाऊन बाहीपासून खालीपर्यंत उंचीपर्यंत मोजून घ्या. कारण दोन्ही साईडला ना जेव्हा आपण रेडीमेड गाऊन म्हणतो ना तेव्हा एका साईडून गाऊन वर असतं आणि एका साईडून खाली होतं आणि आपण डायरेक्ट टीप मारली आणि जर गाऊन दिला कस्टमरला त्याने घातल्यानंतर काय होतं एका साईडून गाऊन खाली येतो आणि एका साईडून वर वर येतो. तर ही सुद्धा टिप्स नवीन शिकणाऱ्यांसाठी फॉलो करा. कारण आपण जर गाऊनची उंची चेक केली नाही तर आपला गाऊन एक साईडून खाली आणि एक साईडून वर येऊ शकतो. तर बघू शकता 2-2 इंचाची मी सुरुवातीला लाईन म्हणजे रेषा आखून घेतली खडूच्या साहाय्याने आणि त्यानंतरच आपण टीप मारू. ज्या साईडून एक्स्ट्रा आहे तिथं थोडं जास्तच आपल्याला टीप मारायची आहे आणि ज्या साईडून कमी आहे तिथे व्यवस्थित असं मापात आपल्याला बघायचं चेक करून आणि दोन्ही ज्या काही बाजू आहेत बघू शकता त्या बाजू चेक करायच्या. त्यानंतरच आपला गाऊन आपण पुढची टीप मारून घ्यायची. तर इथे एक एक टीप मारली तरी चालते बघू शकता. त्यानंतर आपल्याला खिसा जो आहे तो सुद्धा पॅक करून घ्यायचा कारण खिशाला सुद्धा खूप मोठी टीप म्हणजे 5 नंबरची टीप असते. त्यामुळे तिथे सुद्धा एक टीप मारून घ्यायची. नाहीतर खिशामध्ये म्हणजे नाही का आपण काही पण ठेवत असतो त्याच्यामध्ये तर मोबाईल वगैरे असं काही पण असतं तर उगाच लगेच खराब व्हायला नको. त्यामुळे तिथे सुद्धा एक टीप मारून घ्यायची. आता परफेक्ट फिटिंगचं माप टाकूया. तर जे काही आपलं बाहीचं त्याचबरोबर कमरेचं माप आहे ते पूर्ण माप टाकून घेऊया आणि दोन्ही साईडला छान असे परफेक्ट फिटिंग करूया आणि जरी तुम्हाला टक्स आवडत असतील तर पाठीमागच्या साईडला टक्स सुद्धा मारू शकता. खूप छान असा सॉरी गाऊन तयार होऊ शकतो. अजिबात म्हणजे फिनिशिंग आहे ना ते अजिबात खराब होत नाही. एकदम छान असे तयार होते. तर आपण चेक करायचं दोन्ही दोन्ही बाजू. नाहीतर काय होतं कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही बाजू चेक करा आणि खिसा जो काही पॉकेट आहे त्याच्या वरतीच फिटिंगचं माप टाकून द्या. खाली घेऊ नका. नाहीतर ते असं व्यवस्थित कमरेमध्ये दिसणार नाही गाऊन. आता एकदम फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी तिथपर्यंतच आपल्याला फिटिंग करावं लागतं. फायनली आपला गाऊन फिटिंग तयार करून झालेला आहे. तर तुम्हाला मी सरळ करून दाखवते आणि सर्वात शेवटी आपण बटन पॅक करून घ्यायचं आहे कारण बटन लगेच ओपन होण्याची शक्यता असते म्हणून. बघू शकता या पद्धतीने. आता ह्याला पाठीमागे नॉट्स वगैरे काही नाहीत. जर असतील तर ते सुद्धा पॅक करायचे आणि आपला फायनली गाऊन तयार झालेला आहे. तर कशी वाटली गाऊन फिटिंग करण्याची पद्धत? आवडली तर एक लाईक नक्की करा आणि असंच छान छान टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.